वादात सापडल्याने अनेक पाणंद रस्ते बंद असून पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जाताना शेतकऱ्यांची मोठी अडचण होते। असाच एक कोल्हापुरातील पाणंद रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून वादात अडकला होता। तो आता खुला करण्यात आलेला आहे। राधानगरी तालुक्यातील चांदेकरवाडी येथील गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात पाणंद रस्ता अडकलेला होता। हा रस्ता अखेर वाहतुकीस खुला करण्यात आलाय। विविध प्रशासकीय प्रक्रिया, वाद आणि अडथळ्यांनंतर जेसीबीच्या सहाय्याने हा रस्ता खुला झाल्यानं ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येते। या पाणंद रस्त्याच्या हद्दीवरून काही शेतकरी आणि ग्रामपंचायत यांच्यात वाद निर्माण झालेला। ग्रामपंचायतीकडे तक्रार दाखल झाल्यानंतर प्रश्न न सुटल्याने प्रकरण तहसीलदार राधानगरी यांच्याकडे गेले होते। तहसीलदारांनी प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामपंचायतीच्या बाजूने निकाल दिला होता। त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी यांच्याकडे दाद मागितली होती। पुढे हा वाद न्यायालयातही गेला। हा रस्ता बंद असल्याने शेतमालाची वाहतूक, जनावरांची ने-आण तसेच दैनंदिन ये-जा करताना ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। न्यायालयाकडून कोणतीही स्थगिती नसल्याने अखेर प्रशासनाच्या पुढाकारातून हा रस्ता खुला करण्यात आलाय। हा रस्ता सुरू झाल्याने परिसरातील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। 2-2.5 वर्ष झाले हा रस्ता वादामध्ये होता, पण या रस्त्याचा शेतकऱ्यांनाही त्रास होत होता। शेतीच्या कामासाठी इथं 2 व्हीलर फक्त येत होती, मोठे वाहन कुठले येत नव्हते। त्यामुळे आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करून या रस्त्याला मोकळा श्वास दिलेला आहे। हा रस्ता 2-2.5 वर्ष बंद होता, पण आज दोन्ही शेतकऱ्यांच्या सहमतीने आज रस्ता हा खुला झालेला आहे 14 फूट। त्यामुळे आम्हाला सर्वांना समाधान आहे। आता लवकरात लवकर हा डांबरी पण होती अशी आमची सर्वांच्या वतीने मी यांना सरपंच, डिप्युटी सरपंच यांना सांगत आहे। आणि चांगला आहे, वातावरण चांगलं आहे। दोघांच्या शेतकऱ्यांच्यामधूनच हा रस्ता गेलेला आहे। खेळीमेळी वातावरणात आता चालू आहे। 14 फुटाचा रस्ता कंप्लीट होत आहे आता। अनेक वर्ष वादात सापडलेला पाणंद रस्ता खुला झाल्याने शेतीकडे जाण्याचा मार्ग सुकर झालाय। तसेच वाहतुकीचा वेळ आणि त्रासही आता कमी होणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। लोकमत.com साठी कोल्हापूरहून व्हिडिओ सौजन्य सुनील पाटील यांच्यासह मी दुर्वा दळवी। अशाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमचं लोकमत कोल्हापूर हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि आमचं Facebook पेजही फॉलो करा।